परिस्थिती कितीही प्रतिकूल असो, जिद्द, मेहनत आणि सचोटीच्या बळावर हवं ते साध्य करता येतं आणि स्वतः सोबत समाजालाही विकासाच्या वाटेवर घेऊन जाता येतं। याचं खणखणीत उदाहरण म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माननीय देवदत्त निकम। आंबेगाव तालुक्यातील नागापूर हे त्यांचं गाव। कुटुंबात परंपरेनं शेतीचा व्यवसाय। नागापुरात प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी मंचरला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला। पुढे पुण्याच्या नावाजलेल्या कॉलेजातून देवदत्त निकम यांनी BSc ची पदवी घेतली, पण आतून ओढ होती समाजकार्याची। NSUIच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली। याच दरम्यान भेट झाली माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील यांची। 16व्या लोकसभेच्या निवडणुकीतील काँग्रेस राष्ट्रवादी RPI कवाडे गटाचे संयुक्त उमेदवार श्री देवदत्त निकम यांना मतदान करून विजयी करावं असं आवाहन करण्यासाठी मी आपल्याला विनंती करत आहे। निश्चितपणाने या शिरूर लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न जे आहेत ते प्रश्न मार्गी लावण्याचं काम देवदत्त निकम करतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे। नागापुरात दूध केंद्राबद्दल तक्रारी होत्या। निकम यांनी लक्ष घालून त्या सोडवल्या। गावकऱ्यांनीही या तरुण नेत्यावर विश्वास टाकून गावच्या सरपंच पदाची माळ देवदत्त निकम यांच्या गळ्यात घातली। त्यावेळी त्यांचं वय होतं अवघं 23 वर्ष। त्यांच्या कार्यकाळात गावात रस्ते झाले, शाळेला वर्गखोल्या बांधल्या, गावात बस आली, सिंचन योजना आल्या, परिसरातले रस्ते पक्के आणि डांबरी झाले। याच दरम्यान भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावर त्यांची निवड झाली। कार्यकुशलता आणि उत्कृष्ट निर्णय क्षमतेच्या बळावर या साखर कारखान्याला देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा बहुमान मिळवून दिला। त्यांच्या कार्यकाळात कारखाना कर्जमुक्त तर झालाच, पण उसाला उत्तम भाव मिळून शेतकऱ्याची पत सुधारली। त्यांच्या कामाची दखल केंद्रीय कृषी मंत्री माननीय शरदचंद्रजी पवार यांनीही घेतली। तालुका आणि जिल्हा पातळीवर कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता देवदत्त निकम सातत्यानं लोकांच्या संपर्कात आहेत। असा हा शेतकऱ्याचा मुलगा, तळमळीचा कार्यकर्ता आणि विकासाची भाषा बोलणारा द्रष्टा तरुण नेता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणापर्यंत पोहोचला आहे। या शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेची सेवा निश्चितपणे प्रामाणिकपणे करण्याचं काम माझ्या हातून घडेल हा विश्वास मी या जनतेला या ठिकाणी देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।